कारण गिरणगाव म्हटलं तर आपल्याला पुणे मिलचे भोंगे अशा गोष्टी दिसून यायच्या आणि त्याच त्या उत्सवाच्या काळात उत्सवाचं बदलणारे स्वरूप ही आम्ही अनुभवलेलं आहे. आता सांगायचं म्हणजे की आज मंडळाचं 2017ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. 2015 आणि 2023ला मंडळाला मानाचा, लोकसत्तेचा, मुंबईचा राजाचा हा बहुमान मिळाला. जर आपण एक सामाजिक व पर्यावरणाचं भान जर राखायचं म्हटलं तर आता वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या मार्फत आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं जातं की आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी थर्माकोलचा वापर कमी करा, प्लास्टिकचा वापर करून करा. पण आम्ही त्या विषयाची जी टॅगलाईनच मुळात थर्माकोलपासून केली होती. आम्हाला त्यावेळेला प्रश्न विचारला गेला, की आता तुम्ही थर्माकोलवरती बंदी पण म्हणताय, थर्माकोलचं आता इतक्या मोठ्या लेव्हलला तुम्ही थर्माकोल जरचं मंदिर उभं केलंय, मग थर्माकोलचं विघटन नक्की पर्याय काय? सगळ्यात शेवटी जो आपल्याला उत्सव जर मोठ्याने साजरा करायचा असेल, तर साजरा करायचा म्हणजे सगळ्यात मोठं लागतं आर्थिक सहाय्य. मग आर्थिक सहाय्याचा विचार केला तर सगळ्यांना ते म्हणजे मोठ्या लेव्हलने करणं शक्य नसतं. पण त्यावेळेला एक प्रोपगंडा असा होता, की विशिष्ट मंडळांनाच त्या जाहिराती मिळायच्या, त्यांचं नाव वगैरे बघून. पुण्याच्या चित्रशाळेमध्ये 108 मुलांच्या माध्यमातून ज्यांचे म्हणजे फिजिकली डिसेबल असलेली लोकं आहेत, मुलं आहेत जी शाळेत शिकणारी, त्या मुलांना एकत्र घेऊन आम्ही 3 दिवसांमध्ये 108 मूर्ती बनवल्या होत्या शाडू मातीच्या. त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली होती. पण सगळ्यांना तासोतास रांगांमध्ये राहून सुद्धा गणपती बाप्पापुढे पोहण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून मंडळाची जी भूमिका आहे ती शाडू मातीची आहे, ती शाडू मातीची थोडेसे खर्चिक आहेत. पण कुठेतरी आपल्या मी निसर्गाला आणखीन त्रास न द्यावा त्याच्या अनुषंगाने आम्ही हा प्रयत्न चालू केला. तो इथून पुढे पण भविष्यात चालू राहील. कारण मूर्ती उंची वाढवण्यासाठी काय नसतं, पण मूर्तीचं उंचीचं गांभीर्य किंवा विधी व त्याचं विसर्जन, आगमन या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. शेवटी जे उत्सवाचं गांभीर्य पण फार महत्त्वाचं आहे आणि शेवटी उंची हे फक्त काय मोजमाप नाहीये. मोजमाप मी तर असं म्हणेन, की आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून एवढं सांगू, की शेवटी कसं असतं, की आज उंचीची स्पर्धा आहे. उंचीच्या पेक्षा जर महत्त्वाचं म्हटलं, तर रोजच्या व्यवहारात घडणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर, ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर प्रस्तुत गप्पाच्या पहिल्या मंडळ सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्ही याआधी मूर्तिकारांचे पॉडकास्ट बघितले, जे खूप चांगले झाले. काही जुने मूर्तिकार होते, काही नवीन मूर्तिकार होते. तर तसंच इथेही आपण सुरुवात करूया मंडळांची. तर विचार केला, की पहिलं मंडळ असं काहीतरी हवं, की ज्यांचा इतिहास पण तेवढाच चांगला, ज्यांचं बोलणंही तितकं चांगलं हवं आणि ज्यांचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नाव आहे, अशा आपण मंडळांशी बोलू. तर या चला आपण बोलूया पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ. दादा, आपली एक ओळख करून द्या ना. आमच्या मंडळाचं नाव पंचांगा सार्वजनिक उत्सव मंडळ. हे मंडळाचं या यंदाचं 37वं वर्ष आहे. मंडळाची स्थापना गिरणगावातील डिला रोड येथे सन 1989ला झाली होती. 1989 पासूनचा हा आतापर्यंतचा प्रवास फार मनोरंजक आहे. कारण गिरणगाव म्हटलं तर आपल्याला पुणे मिलचे भोंगे अशा गोष्टी दिसून यायच्या आणि त्याच च्या त्या उत्सवाच्या काळात उत्सवाचं बदलणारे स्वरूप ही आम्ही अनुभवलेलं आहे. कारण 1989ला जेव्हा सुरुवात झाली, त्यानंतरचा हा मंडळाचा प्रवास फार खडतर होता. बरीच आव्हानं आली. गिरणगावामध्ये बदलणारी परिस्थिती, सातत्याने त्याचे विशिष्ट विशिष्ट म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने उत्सवावर होणारे परिणाम हे पण आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने हा प्रवास पुढे आम्ही चालू ठेवला आणि त्याची आता अशी मजा झाली आहे, की मंडळाचा जो लौकिक आहे, तो काही वेगळ्या उंचीवर गेलेला आहे. आता सांगायचं म्हणजे, की आज मंडळाचं 2017ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. 2015 आणि 2023ला मंडळाला मानाचा, लोकसत्तेचा, मुंबईचा राजाचा हा बहुमान मिळाला. सातत्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रथम क्रमांकाचे सातत्याने पारितोषिक मिळायला लागले. याचं एक मुख्य कारण असं होतं, की मंडळाची स्थापना झाल्यापासूनच मंडळ ज्ञान, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व या विषयांमध्ये अग्रेसर आहेच. परंतु मंडळाची एक स्वतःची सुसज्ज अशी व्यायामशाळा पण आहे. आणि त्याच रूपाने सरळ जात असताना जर पाहायला गेलं, तर मंडळाचं सातत्यानं होणारा प्रवास, त्यानंतर मंडळामध्ये त्या गणेशोत्सवाच्या सोबतच इतर पण आम्ही उपक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय सण आहेत. त्यानंतर महिला दिनानिमित्त महिलांसाठी राबवण्यात येणारे कार्यक्रम,
नंतर आंतरराष्ट्रीय योगा दिनासाठी वेगळ्या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम करत असतो. त्याचबरोबर दीपोत्सव हा आमचा विशेषप्रमाणे खास केला जातो. जेणेकरून दीपोत्सवामध्ये त्या उत्सवाचं गांभीर्य ओळखून त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास कसा टाळता येईल याच्या अनुषंगाने पूर्ण उत्सवाची आम्ही मांडणी केलेली असते. आता जसं तुम्ही बोलतच होता, मला ह्याचे काही किस्से सांगा ना, की जसं लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचं तुम्ही बोललं, हां. त्याच्यात तुम्हाला असं काय आठवतंय, की काय-काय करायला लागलेलं, कसा मिळाला तो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तो मिळाला, तेव्हा मंडळाचे काय रिएक्शन्स होते? त्याची अशी सुरुवात होतीशी होती, की आम्ही त्याच्या अगोदरच्या वर्षी ज्योतिबाचं मंदिरची हं, पूर्ण हं. हो. प्रतिकृती या ठिकाणी केली होती आणि त्या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य असं होतं, की पूर्णपणे जर आपण एक सामाजिक व पर्यावरणाचं भान जर राखायचं म्हटलं, तर आता वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या मार्फत आपल्याला अशा पद्धतीने सांगितलं जातं, की आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी थर्माकोलचा वापर कमी करा, प्लास्टिकचा वापर करून करा. पण आम्ही त्या विषयाची जी टॅगलाईनच मुळात थर्माकोलपासून केली होती. याचं मुख्य कारण असं होतं, की थर्माकोलचा जो अतिरेक वापर चालला होता आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये, मग त्याची जी व्हॉल्यूम आहे, ती व्हॉल्यूम एवढ्या मोठ्यात असताना आपण त्याचं डिस्ट्रॉय किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची आणि ती विल्हेवाट लावणं पण तितकंच महत्त्वाचं का होतं, कारण ते थर्माकोलचे बॉक्सेस जर ड्रेन लाईन वगैरे साठले गेले, तर त्या ड्रेन लाईन चोक व्हायच्या. त्यानंतर त्याचा पुढे परिणाम असा झाला, की आपण जर पाहिलं, की पावसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नालेसफाई दरम्यान मोठमोठे थर्माकोलचे तुकडे वगैरे सापडले असेल, त्यामुळे चोक्स वगैरे व्हायच्या. मग थर्माकोल जरी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये जरी पूरक असलं, तरी पर्यावरणासाठी पण तितकंच ते घातक आहे. या अनुषंगाने तो विचार केला गेला, की थर्माकोलचं विघटन ही त्याची टॅगलाईन करून आम्ही ते पूर्ण ज्योतिबाचं जवळ-जवळ 63 फुटाचं गुंठाचं आम्ही मंदिर उभं केलं होतं. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, की आम्हाला त्यावेळेला प्रश्न विचारला गेला, की आता तुम्ही थर्माकोलवरती बंदी पण म्हणताय, हं. थर्माकोलचं आता इतक्या मोठ्या लेव्हलला तुम्ही थर्माकोल जर चं मंदिर उभं केलंय, मग थर्माकोलचं विघटन नक्की पर्याय काय? मग आम्ही सर्व गणेश भक्तांना सांगितलं होतं, की हा जो थर्माकोल आहे, या थर्माकोलचं विघटन आम्ही मंडपातच करणार आहे. त्याचं कारण असं होतं, की मग ते कसं होणार? हं. कारण निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलला पूर्ण ऱ्हास होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. हो. मग त्यावेळेला विज्ञानाच्या माध्यमातून तो थर्माकोल ॲसिटोन म्हणजे नेल रिमूव्हर, नेल हं. पॉलिश रिमूव्हर आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये जर केलं, तर त्याच्यामध्ये तो काही क्षणातच त्याचं विघटन होऊन तो त्याचा छोटासा गोळा बनतो, क्ले बनतो. हं. अशा पद्धतीने तो 10,000 तर 1000 टू 10 या रेशोप्रमाणे आम्ही त्याचं विघटन करायचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी टाकले आणि टप्प्याटप्प्याने याचा एक मुख्य भाग म्हणून आम्ही शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी सांगितलं. त्यांचे आम्ही एक छोटे सेशन घेतले, की अशा पद्धतीने आपण भविष्यामध्ये थर्माकोलचं विघटन करू शकतो. मग मुलांना ती आवड निर्माण झाली आणि त्या 10 दिवसाच्या काळामध्ये मुलांनी काही थर्माकोलच्या तुकड्यांचं विघटन करून त्यातून छोट्या गणपती बाप्पाच्या प्रतिकृती निर्माण केल्या आणि त्या प्रतिकृती आम्ही येणाऱ्या पाहुणे मंडळींना किंवा इतर आमच्या सन्माननीय सदस्य जे गणेश भक्तांना आम्ही भेट देत होतो. आणि कालांतराने असं झालं, की आम्हाला तो पूर्ण थर्माकोल हं. कुठेही म्हणजे अच्छा. कचऱ्यामध्ये टाकायची आवश्यकता लागली नाही आणि हे आम्ही तिथल्या प्रात्यक्षिकांनी सिद्ध केलं. याची खरोखर बऱ्याचशा शाळांनी, मुंबई महानगरपालिकेने व मीडियाने खूप दखल घेतली आणि सर्वांनी कौतुक केलं. आता जसं हे बोललो आत्ताचं, पण एक ज्यावेळेला मंडळ स्थापन झालेलं, एकदम जे अर्ली हे होतं त्यांचं, तेव्हाचे असे काही किस्से आहेत मंडळाचे? गंमत अशी होती, की मंडळ जेव्हा 1989ला स्थापन हं. झालं, त्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी आमच्या बिल्डिंगचं नाव होतं त्यावेळेला जुनी कुंभार चाळ. ही प्रसिद्ध होती फार. 1978च्या काळात ती इमारत दुरुस्तीसाठी गेली. मग 10 वर्ष आम्ही इतरत्र विखुरले गेलो होतो सर्व. पण जेव्हा 1988ला पूर्ण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर 5 बिल्डिंगचं नियोजन केलं गेलं आणि मुळात जर बघितलं ज्या ठिकाणी आम्ही वास्तव्यास आहोत, त्याला मिनी कोल्हापूर असं ओळखलं जातं. हो. कारण त्या ठिकाणी कोल्हापूर लोकांचं म्हणजे आमच्या कोल्हापुरी समाजातील सर्व लोकांचं प्राबल्य जास्त आहे तिथे. त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने 5 इमारती बनल्या. मग त्याला नाव काय द्यायचं? मग शेवटी कोल्हापूरची प्रसिद्ध असलेली पंचगंगा हं. या नदीचंच नाव आम्ही त्या आमच्या पूर्ण इमारतीला दिलं पंचगंगा 1, 2 अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने पंचगंगा इमारतीचं नामकरण झालं. मग त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, की चाळीतला गणपती हा वेगळ्या माळ्यावरती, प्रत्येक माळ्यावरती हो, वेगळी हो. मंडळं होती. हं, हं.
मग सगळ्यांनी असं केलं की आता आपण एकत्र एवढ्या दिवसांनी विखुरलेले एकत्र आलो. मग आपण एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात का साजरा करावा? करू नये. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी तो एकमताने निर्णय घेतला आणि 1989 नंतर हा प्रवास सुरू झालेला तो आत्तापर्यंत असाच प्रवास अखंडितपणे चालू आहे. मग कालांतराने बरेचसे बदल होतच गेले. जसं मी सुरुवातीच्या वेळेला सांगितलं, की गिरणगाव म्हटलं, की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की आमच्या काळामध्ये शर्यष्टीला प्राधान्य देणारी मंडळी होती कॉलेजमधली. मग शर्यष्टीसाठी आमच्याकडे बऱ्याचशा व्यायामशाळा होत्या. पण स्वतःची एक सुसज्ज व्यायामशाळा असावी, अशी प्रत्येकाची एक इच्छा होती. मग त्यासाठी आम्ही आमच्या परीने जितकं काही शक्य होईल तितकं मुलांकडून किंवा इतर माध्यमातून पैसे गोळा करून आमची छोटीशी का असेना, ती व्यायामशाळा चालू केली. मग त्यामध्ये मुलांना थोडंसं व्यायामशाळेचं आज चांगलं वेड लागलं, की मुलं चांगली स्वतः डेव्हलपमेंट करली. त्यानंतर जर या मंडळाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू पण घडले. मग ते कबड्डी असो, शरीरसौष्ठव असो, कॅरम असो, इतर ह्या सगळ्यांनी नावलौकिक कमावलं. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मंडळाचा खूप अभिमान आहे. कारण मंडळाने सुरुवातीपासून सगळ्यांना एकत्र आणलं, सगळे आमचे चांगले संस्कार केले आणि आज त्या माध्यमातून मंडळाचा प्रवास अखंड चालू आहे. आता जसं कुठचंही मंडळ बोललं तर मंडळ चालतं हे फंड्समधून. हं. तर आणि गिरणगाव म्हणजे आता तरी थोडेफार फंड्स येत आहेत ॲडनी आणि पण एक काय गिरणगावला असंही होतं की जेव्हा अगदीच वर्गणी मिळणंही मुश्किल होत होतं. तर आता मला सांगा ना, की आत्ताचा गणेशोत्सव म्हणजे आता तुम्ही जो जगतायत आणि त्यावेळेचा उत्सव त्याच्यामध्ये काय फरक होता? प्रचंड फरक आहे. कारण जर आपण एक 30 वर्षामागे गेलो, तर 30 वर्षामागे जर तुम्ही गणेशोत्सवाची संकल्पनाच फार वेगळी होती. संकल्पना वेगळी असं होतं, की त्यावेळच्या लोकांमध्ये असलेलं जनरेशन आणि त्या लोकांमध्ये असलेले विचार म्हणजे सगळ्यामध्ये. जर तो काळ जर बघितला 1970 पासून ते 1990-95चा, त्यावेळेला सगळ्या ठिकाणी एक सामाजिक देखावे असायचे. त्याचबरोबर देवांचे देखावे, चलचित्र असायची. त्या चलचित्रांचं लोकांना प्रचंड आकर्षण होतं आणि त्यावेळेला एक दिग्गज कलाकार गिरणगावामध्ये आमच्या मंडळामध्ये असे काम करणार होते. मग प्रत्येकजण आपापले एफर्ट्स लावून छोटे का असेल ना चलचित्र करायचं आणि चलचित्राचं इतकं आकर्षण असल्यामुळे ना पूर्ण परिवारच्या परिवार दिवस-रात्र गणपतीला घेऊन फिरायचे. त्याविषयी मजा वेगळी असते. मग दादर असू दे, लालबाग परळ, ढिल्या रोड ह्याची एक चंगळच वेगळी होती. कालांतराने काय झालं, की जसं-जसं जनरेशन चेंज होत गेलं, परिस्थिती बदलत गेली, महागाई वाढत गेली. मग सगळ्यात शेवटी जो आपल्याला उत्सव जर मोठ्याने साजरा करायचा असेल, तर साजरा करायचा म्हणजे सगळ्यात मोठं लागतं आर्थिक सहाय्य. मग आर्थिक सहाय्याचा विचार केला तर सगळ्यांना ते म्हणजे मोठ्या लेव्हलने करणं शक्य नसतं. पण आपण आहे त्यामध्ये एक चांगल्या प्रतीचा उत्सव कसा साजरा करावा, यासाठी प्रत्येकाच्या विचारांचं एक आम्ही मंथन केलं. मग सर्वात शेवटी ठरवलं, की कारण सुरुवातीपासून तो आत्तापर्यंत जर आमचा प्रवास पाहिला, तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षी जो निर्णय घेतला होता 1989ला, की वर्षातून एकदाच वर्गणी काढायची. मग त्या वर्गणीच्या माध्यमातून राष्ट्रीय सण असू देत, दीपोत्सव, होलिकोत्सव, गणेशोत्सव हे सण त्यातच साजरे करायचे. त्याच्याच अनुषंगाने हे जरी सण असले, त्याच्यावर सामाजिक उपयोग कार्यक्रम जे आहेत, आरोग्य शिबिर असू देत किंवा मुलांचे गुणगौरव समारंभ, महिलांसाठी सशक्तीकरणासाठी काही उपाय, ह्या गोष्टी राहतच गेल्या आहेत. जेणेकरून लोकही आवडीतून कारण आम्ही एक नियम जो पाळला आहे आत्तापर्यंत सातत्याने, की एकदाच गणपतीच्या वेळेस वर्गणी काढली, की परत पुन्हा वर्षभर कोणतीही वर्गणी करता पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाला वर्गणी काढायची. त्याच्यामुळे काय व्हायचं, लोकांना त्या गोष्टी पटायच्या. लोकांना आमचं कार्य आवडायचं सर्व आमच्या सोसायटीतलं. त्याच्यामुळे जर आपण वर्गणी ₹100 मागत असू, तर ते आवडीने ₹200 द्यायचे. कारण त्यांना वाटायचं, की या मुलांची त्याच्यामागची एक प्रामाणिक भावना काय आहे? कारण ते तितकंच गरजेचं होतं. कारण आपल्या ज्या वरिष्ठ लोकांनी ही जी संस्कृती जपलेली आहे, ती संस्कृती पुढे कशी वाढवता येईल आणि या संस्कृतीमधून येणाऱ्या पिढीला कसा एक आपण चांगला मेसेज देऊ शकतो. कारण आजच्या या व्यवहारात किंवा या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत, की त्याचं अवलोकन करणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या काळात जर तुम्ही पाहिलत तर बऱ्याचशा मंडळींकडे आमच्याकडे आम्ही स्वतः गणेशोत्सवाच्या काळामध्ये चलचित्र करत होतो. महिला सशक्तीकरण असू देत, राष्ट्रीय एकात्मता असू देत, सामाजिक पर्यावरण या सगळ्या गोष्टीवरती आम्ही प्रचंड मोठे देखावे साजरे केलेत आणि लोकांना त्या असलेल्या जाणत्या परिस्थितीबद्दल आम्ही त्याचं अवलोकन केलं आहे. त्याच्यामागची एक प्रामाणिक भूमिका अशी होती, की कुठेतरी समाजामध्ये आपण उभे राहून कुठेतरी त्या असलेल्या गोष्टीला वाचा फोडणं किंवा त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं, ही त्याच्यामागची भूमिका होती. त्याच्यामागे
कालांतराने जाहिरातीचं युग आलं. बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी जाहिरात देऊ केली. पण त्यावेळेला एक प्रोपगंडा असा होता, की विशिष्ट मंडळांनाच त्या जाहिराती मिळायच्या, त्यांचं नाव वगैरे बघून. मग हळू बऱ्याचशा छोट्या-मोठ्या कंपन्यांनी जाहिरातीसाठी आम्हाला थोडं पुरस्कृत केलं. त्याने आमचं कार्य बघितलं, ते त्यात इम्प्रेस झाले. मग असा प्रवास वाढत गेला आणि कालांतराने एक चांगल्या लेव्हलला आम्ही मोठ्या लेव्हलला कार्य करत असताना मोठे स्पॉन्सरशिप मिळू लागले. पण स्पॉन्सरशिप मिळाले तरी आपण जी कमिटमेंट केलेली आहे आपल्या सोसायटी, समाजाशी, पर्यावरणाशी, ती आम्ही कायम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज जसं म्हणतात आपल्यामध्ये, "पेरावं तसं उगवतं." हे तितकंच महत्त्व आहे. त्याच्यामागे काहीतरी एक आपला अर्थ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही हा उत्सव अशा प्रकारे पुढे-पुढे वाढवत नेला आणि त्याच्यानंतर दहीहंडी असू देत किंवा या गोष्टी करत असताना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातून एक काही अमाउंट ही मुलांच्या एज्युकेशनसाठी बक्षीस्वरूपी असू देत किंवा त्याच्या माध्यमातून जो एक चांगला फंड निर्माण होतो, ते आदिवासी पाड्यांमध्ये असणारे जे आपले बंधू-भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आपण सर्वतोपरी काय चांगल्या प्रतीची मेहनत करून काही चांगल्या वस्तू देऊ शकतो का? त्यासाठी प्रयत्न आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 2016च्या सुमारास एक मोठं पूर संकट आलं होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जवळजवळ तो 7 ते 8 दिवस पुरांचा काळ होता. त्यावेळेला मुंबईमधून आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून 2 ट्रक शिधा आणि इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तू साहित्य आम्ही गावी नेलं होतं. त्याचबरोबर सांगलीची नदीच्या महापुरामुळे तिथल्या काही ग्रंथालयाचं मोठं नुकसान झालं होतं. त्या ग्रंथालयाला मदत म्हणून आम्ही हजारो पुस्तकं त्या ठिकाणी डोनेट केली होती. आता पंचगंगा बोललं ना, तर सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येतं ते म्हणजे तुमचं जे भव्य चाळीमध्ये भव्य सेट. मला एक सांगा ना, की आता जे सेट तुम्ही हे करता, डिझाइन करतात, ते कसं काय असतं? म्हणजे मंडळाची स्ट्रॅटेजी काय असते यामध्ये? मंडळाची स्ट्रॅटेजी महत्त्वाची असं आहे, की उत्सवाची सुरुवात करताना म्हणजे गणेशोत्सव एखादा संपल्यानंतर पुढच्या वर्षी गणेशोत्सव कसा आणि कशा पद्धतीनं याच्यासाठी आमची एकत्रित चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर एक विषय फायनल केला जातो, की आपण ह्या विषयावरती देखावा किंवा सामाजिक प्रबोधनावर तो विषय आशय मांडायचा आहे. त्याला अनुसरून आमच्या मंडळाचे सदस्य व प्रख्यात कला दिग्दर्शक सुमित पाटील आज त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आणखीन या गोष्टींना उजाळा मिळाला आहे. आज त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे आणि आमच्या विषयाशी जोड, या दोघांचा एक संगम करून आम्ही चांगल्या विषयांना न्याय देऊ शकलो. आणि जर तसं म्हटलं 2017ला जेव्हा आम्हाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आमची नोंद झाली, त्याचा मुख्य आशय असा होता, की जर तुम्ही पाहिलं तर एक मानव म्हणून आपल्याकडे सर्व अवयव असताना आपण कोणत्या ना कोणत्या कामांना एक्सक्यूज देत असतो, की हो. हे आहे, ते बरोबर. आहे. पण आम्ही पाहिलं, की बरेचसे असे आपल्या समाजातले बांधव आहेत, भगिनी आहेत. त्यांना म्हणजे निसर्गाने जन्मता घातल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत, वंदत्व, अंधत्व दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे ते आयुष्य असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही गोष्टीची कारणं न दाखवता निर्माण झालेल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी जे सर्वतोपरी प्रयत्न केले, त्याची कास धरून आम्ही पुण्याच्या चित्रशाळेमध्ये 108 मुलांच्या माध्यमातून ज्यांचे म्हणजे फिजिकली डिसेबल असलेली लोकं आहेत, मुलं आहेत जी शाळेत शिकणारी, त्या मुलांना एकत्र घेऊन आम्ही 3 दिवसांमध्ये 108 मूर्ती बनवल्या होत्या शाडू मातीच्या. त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली होती. त्याच्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये भारतातला सगळ्यात मोठा इको फ्रेंडली स्टेज म्हणून 284 फुटाची आमची 108 गणपतीच्या स्टॅच्यू आणि मेसेज असलेली संकल्पनेचा आम्ही देखावा साजरा केला होता. ज्याची दखल पण लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली होती. आणि त्याचं असं होतं, की त्याच्यामध्ये गणेशोत्सव हा भक्तिभावाने पण श्रद्धेने करण्याचा सण आहे. पण कोणतीही भक्ती करताना आपल्या मनातून प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघणं आणि श्रद्धा आणि भावना यांचा जर आपण आदर केला, तर खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन सार्थक होईल. मग ते आपल्याला सेवा देणारे पोलीस बांधव असतील, तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी करणारे जे सरकारी आरोग्य व्यवस्था असतील, त्यानंतर एक समाजामध्ये मदत करण्यासाठी असलेल्या सरकारी एजन्सीज असतील, ते पण कुठल्या ना कुठल्या मागे देवरूपी आपल्या मागे उभी असतात. कारण कोरोनाच्या काळात जर आपण पाहिलं, तर आपलं जगणं किती असह्य झालं होतं आणि अशा असह्य परिस्थितीमध्ये देवाने कसं जगण्याचा आपल्याला पर्याय दिला आणि भविष्यात अशा प्रसंग येऊ शकतात आणि तेव्हा आपण त्या अशा प्रसंगाला कसं धैर्याने तोंड दिलं पाहिजे, याची प्रचिती प्रत्येकाने घेतलेली आहे.
त्याच्या अनुषंगाने त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या विषय काढलेले आहेत. त्यामध्ये 108 गणपतीची निर्मिती करत असताना काही ज्या महाराष्ट्रातल्या दुर्मिळ कला आहेत, काही उपजत कला आहे, यांचं मी तिथे विश्लेषण केलं होतं. असं ह्याच्यात पूर्ण सादरीकरण आम्ही त्या ठिकाणी केलं होतं आणि ते लोकांना प्रचंड आवडलेलं. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळागाळातले आमच्या अंध भगिनी असू देत किंवा तृतीयपंथी आमचे मित्रपरिवारातले असू देत, त्यांना पण आम्ही एक व्यासपीठ ओपन करून दिलं होतं की त्यांच्या कला लोकांपर्यंत जगासमोर दिलेली. शेवटी आज एक मनुष्य म्हणून त्यांना तो जगण्याचा नैतिक अधिकार आहे. पण समाजात वावरत असताना आपण विशिष्ट लोकांपुरती आपलं लक्ष केंद्रित करतो. पण खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेल्या उपजत गुणांना उजाळा देण्यासाठी त्यांना कुठेतरी ते व्यासपीठ महत्त्वाचं असतं. मग ते व्यासपीठ मिळवून देण्याचाच प्रयत्न पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने सातत्याने केला आहे आणि त्याची प्रचिती आली की लोकांपर्यंत पोहोचतं. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की जर तुम्ही आमचं डेकोरेशन दरवर्षी पाहत गेलात तर त्या प्रत्येक डेकोरेशनमध्ये ब्रेल लिपीच्या माध्यमातून आम्ही संदेश दिलेला असतो. म्हणजे एखादा अंध भाऊ बहीण आमची जरी आली तर ते डेकोरेशन पाहत असताना ती त्या ब्रेल लिपीच्या माध्यमातून ते डेकोरेशन कशासाठी केलेलं आहे, त्या डेकोरेशनचा उद्देश काय, ती अनुभवते. आणि सर्वात आणखीन एक महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हटलं, बरीचशी आज मंडळ मोठी झालेली आहेत. बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने बाप्पाने सर्वांना भरून दिलेलं आहे. पण सगळ्यांना तासोतास रांगांमध्ये राहून सुद्धा गणपती बाप्पापुढे पोहोचण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. पण ही कुठेतरी गोष्ट आम्हाला जाणवत होती. मग त्याच्या अनुषंगाने जर बघितलं आपल्यामध्ये कोण विकलांग वगैरे असेल, त्याची खऱ्या मनापासून खूप इच्छा असेल की बाप्पापर्यंत मला जाऊन दर्शन घ्यायचं. आज तर ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी घरोघरी मिळतात. मग अशा लोकांसाठी आपण काहीतरी वेगळं करावं या हिशोबाने आमचा जो सातत्याने जर तुम्ही देखाव्यासाठी जे उभारणारं स्टेज पोडियम जर पाहिलं तर रॅम्प्स आहेत. त्याच्यामध्ये रॅम्पच्या माध्यमातून एखादा व्हीलचेअर असलेली व्यक्ती सुद्धा गणपती बाप्पाच्या पायी जाऊन नतमस्तक होते. त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो तो आमच्यासाठी फार मोठा असतो. कारण त्याला तो फील असतो. कारण त्याला असं वाटतं की मी आज नैसर्गिकदृष्ट्या किंवा नशिबाने मी अशा अवस्थेत आहेत, पण मला पण पोचण्यासाठी काहीतरी खूप त्रास सहन करावा लागतो. पण खऱ्या अर्थानं जर या मंडळाकडे जर आमच्या आलात पंचंगा, तर व्हीलचेअरच्या माध्यमातून तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊ शकता. हे वैशिष्ट्य आहे. आणि जसं आता मी बघितलेलं पण की अगदी चरणापर्यंत तुम्ही हो, जायला हो, देतात. हो, हो. मग तुम्हाला अशी कधी अशी भीती नाही वाटत की आपली शाडूची मूर्ती आहे असं काही? नाही, शाडूची मूर्ती आहे कारण शाडूचं काम हे फार नाजूक असतं आणि जर हो, तुम्ही हो. जर सुरुवातीपासून जर आमच्या मूर्तींचं जर रेखीवपणा या गोष्टी पाहिल्या हो. तर एक गोष्ट जाणवेल तुम्हाला की मूर्तीची उंची ही 5.5 ते 6 फुटापर्यंतच आम्ही हो. मर्यादित ठेवलेली आहे. त्याचं कारण कसं आहे की उत्सव करत असताना आपण 10 दिवस आनंदाने करतो. जितकं आगमन मोठ्याने करतो, तितकं बाप्पाला निरोप देणं पण तेवढी आपली जबाबदारी असते. बरोबर. मग त्या बाप्पाचं, त्या विघ्नहर्त्याचं आपण जे निरोप किंवा विसर्जन करणार, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये अडथळा नव्हता. त्या पद्धतीचं एक शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन होणं पण तितकंच आहे. आणि जी आपण एक निसर्गाशी केलेली कमिटमेंट आहे. आज प्लास्टिकवरती आणि शाडूवरती बरेचसे चर्चा चालू आहे, तुम्हाला पण माहिती आहे. हो. मला काय त्यात खोलात जायचं नाही. पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून मंडळाची जी भूमिका आहे ती शाडू मातीची आहे, ती शाडू मातीची थोडेसे खर्चिक आहेत. पण कुठेतरी आपल्या मी निसर्गाला आणखीन त्रास न द्यावा त्याच्या अनुषंगाने आम्ही हा प्रयत्न चालू केला. तो इथून पुढे पण भविष्यात चालू राहील. कारण मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला की ज्यावेळेला कल्याणकरची मूर्ती होती तर त्याच्यावर डिटेल वर्क्स इतके होते, इकडे ते नाजूक नाजूक कामं होती. म्हणून मी हा प्रश्न विचारला की अशी कधी भीती नाही वाटलेली का? कारण आता मला आठवतं ना, एकदा तो हे होता सूर्यदेवाचं हे होतं आणि खालती घोडे होते. घोडे होते, सूर्य हां, रथावरती होते. सूर्य रथावर तेव्हा पण ती मूर्ती इतकी नाजूक, पण त्याच्यावर आता आम्ही फोटोग्राफर, आम्ही ते झूम करून आम्हाला नॉर्मली जे लोकं बघत नाही ते आम्हाला बघण्याची सवय आहे. बरोबर आहे. म्हणून हा प्रश्न विचारला की एवढी ती नाजूक मूर्ती तर त्याची भीती नव्हती का? हा त्याच्यासाठीच हे झालेला. नाही मुळात कसं की आणि किंवा असं कधी वाटलं नाही का की मग अशी काहीतरी करावी की की ज्याच्यावर एक फक्त मूर्ती ही असेल, त्याच्यावर असं कोरीव काम किंवा असं काही नसेल? खरं मुळात कसं आहे की आपण जर आता बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की मूर्त्या अ, शेकडो होत आहेत. हो. आणि आज एक खऱ्या अर्थाने आनंद असा आला की छोट्या मोठ्याला कलाकार पण फ्री हँडने एक अतिशय सुंदर मूर्ती घडवत आहेत. पूर्वी सगळ्या मूर्ती ह्या साचेबद्ध होत्या. बरोबर. पण आजचं जर तुम्ही बघितलं, आज इतके अतिशय सुंदर मूर्त्या घडवणारे गिरणगावात आणि पूर्ण महाराष्ट्रात, भारतावर सुंदर कलाकार आहेत. तर ते स्वतःची कला त्या माध्यमातून घडताना फ्री हँड करत असतात. आणि शाडू मातीमध्ये मूर्ती रेखीव तर होतेच, त्याच्यामध्ये निसर्गाचं आपण पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा नियम पण
पाळत असतो आणि कुठेतरी त्या गोष्टी साधत असताना खऱ्या अर्थाने एखाद्या उपजत कलाकाराच्या अंगी असलेले गुण ते त्याच्या मातीकामातून दागिने किंवा ते देखीपणा म्हणजे ते स्कल्पचर आर्ट जे म्हणतात बेसिकली जो नाविन्यपूर्ण आणि जो जिवंतपणा त्यातून अनुभवता येतो. कारण साचेबद्ध मूर्ती सगळ्याच ठिकाणी उपलब्ध असतात. पण तुमची जी क्रिएटिव्हिटी असते किंवा त्याच्यामध्ये नाजूक किंवा त्याच्या मूर्तीच्या मागे असलेले शास्त्रोक्त कारण हे पण तितकंच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो केलेला प्रयत्न असतो. असं. तर आता जसं आता तुम्ही बोलतच होते पण असं आत्ताच हे बघितलं म्हणजे कोविड नंतरचा गणेशोत्सव बघितला. बरेच काही मंडळ होते ज्यांचे छोटे मूर्ती असायचे त्यांनी मोठे केले. तर तुमचे कधी कार्यकर्ते किंवा जे आता नवीन पिढी आहे ती कधी बोलली नाही का, की आपण पण अशी मोठी मूर्ती आणू किंवा आपण पण एक लालबाग परळ म्हणून कधी असं आगमन करूया? नाही, प्रत्येकाची इच्छा असते. काही आत्ताच्या जनरेशनच्या मुलांची इच्छा असते. पण सरतेशेवटी हा निर्णय घेत असताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करणं पण फार महत्त्वाचं आहे. कारण मूर्ती उंची वाढवण्यासाठी काय नसतं, पण मूर्तीचं उंचीचं गांभीर्य किंवा विधी व त्याचं विसर्जन, आगमन ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शेवटी जे उत्सवाचं गांभीर्य पण फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी उंची हे फक्त काय मोजमाप नाहीये. मोजमाप मी तर असं म्हणेन, की आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून एवढं सांगू, की शेवटी कसं असतं, की आज उंचीची स्पर्धा आहे. उंचीच्या पेक्षा जर महत्त्वाचं म्हटलं, तर रोजच्या व्यवहारात घडणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. त्याचं मंथन करून एखादा वैचारिक संदेश किंवा एखादे विशिष्ट समाजमध्ये असलेली गोष्ट किंवा पर्यावरणाशी निगडीत गोष्टीचं आपण जर चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी त्या व्यासपीठाचा वापर केला आणि ते विचारांची उंची जर त्या लोकांना दिली, तर खऱ्या अर्थानं ते गणपती बाप्पाची सेवा केली, असं मला म्हणायचं आहे. हो. कारण असं आहे, की आज बरीचशी मंडळी आहे, त्यांचं कार्य चांगलं आहे. पण शेवटी कसं असतं, की उंचीपेक्षा आपली विचारांची उंची फार महत्त्वाची आहे. त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो. त्याच्या अनुषंगानेच वेगवेगळे विषय आम्ही हाताळत असतो. त्या विषयांचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि कालांतराने जर पाहिलात, की उत्सवाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि काही ठिकाणी तर व्यावसायिकीकरण पण झालेलं आहे. पण शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला न पडता देवाचं दैवत्व पण राहायला पाहिजे. श्रद्धा श्रद्धेच्या ठिकाणी असली पाहिजे आणि श्रद्धेच्या माध्यमातून शेकडो लोकांचं काम किंवा त्यांच्या कार्याला कुठेतरी आपण आपल्या माध्यमातून कशी मदत करू शकतो. कारण शेवटी हे उत्सव हे होतच राहणार. पण उत्सवाच्या माध्यमातून समाजाचं किंवा निसर्गाचं कुठेतरी आपण देणं आहे, हे विचार करणं पण मला फार अशी गरजेचं आहे. तुमची एक अशी काही आठवण सांगा ना, एक कुठलं तरी असं एक डेकोरेशन आणि एक कुठली तरी अशी मूर्ती? अशी तर सगळे डेकोरेशन खूपच छान हं, होते. बऱ्याचशा वेळेला आम्ही जर सुरुवातीच्या काळात जर पाहिलात, तर एक सुरुवातीच्या काळात आमचा जो गणपती होता, म्हणजे 1949 सालला, तर त्यावेळेला फर्स्ट गणपती आमचा चौरंगावर बसलेला आणि म्युझिक लाईटवर होता. ओके. त्यावेळेला हिंदी चित्रपटसृष्टीत म्युझिकचं खूप वेडं होतं हं, आणि त्यावेळेला आमचे दिग्गज जे डेकोरेटर होते आमच्या मंडळाचे, स्वर्गीय श्री शिवाजी किल्लेदार आणि मधु किल्लेदार या 2 बंधूंनी गणपतीची पूर्ण लाइटिंग ही म्युझिक लाइटिंगवरती केली होती आणि ते लोकांसाठी विशेष आकर्षण होतं. तो काळच असा होता, की लोकांना काहीतरी वेगळं बघायची हौस होती. मग काहीतरी वेगळा चमत्कार करणे. त्याच्यानंतर 2000 मीटर काथ्यांपासून आम्ही गणपतीची मूर्ती बनवली. त्याचं पूर्ण डेकोरेशन्स पण काथ्यांपासून बनवलं होतं. त्याच्यानंतर पोखरणचा अणुस्फोट जेव्हा आपण केला, त्यासाठी शांतिदूत म्हणून असलेली भारताची भूमिका, यासाठी गणपतीची प्रतिकृती ही शांतिदूत असलेल्या कबुतराच्या माध्यमातून आम्ही रेखाटून लोकांना सांगितली होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेच्या हिशोबाने पूर्वीच्या इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि सध्याच्या परिस्थितीत असलेले वेगळ्या पद्धतीने सर्वसाधारण लोकांचं असलेलं खच्चीकरण याची मांडणी केली होती. नंतर महिला सशक्तीकरण होतं. त्याच्यानंतर पाणी संवर्धन किती महत्त्वाचं आहे, मुलांचं एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे, अशा विविध गंभीर विषयांवरती आपण त्या गोष्टी केल्या होत्या आणि त्याला अनुसरून सगळ्या गोष्टींची मांडणी करून आपण गणपतीची मूर्ती ठरवली होती. आता जसं तुम्ही मध्ये एक अन्नदानाचं पण हे केलेलं. हो, तर अन्नदानाचं कार्य असं होतं, की आम्ही जसं व्यक्तीच्या आपल्या मनुष्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या हं, मूलभूत गरजा असतात. त्याला अनुसरून आम्ही अण्णांचं देखावा सादर केला होता. याचा असा अर्थ, की आज जर पूर्ण जागतिक लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे आणि कुठेतरी अन्नदानाची जी क्रिया आहे, की आपण माणूस अन्नासाठी वेगळ्या पद्धतीने
अन्न पिकवतोय, पण बऱ्याचदा ठिकाणी जर पाहिलं मोठमोठ्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये का, ते अन्न किती मोठ्या प्रमाणात वेस्ट केलं जातं. पण हे वेस्ट केलेलं अन्न जर आपण नियंत्रित आणू शकलो, तर खऱ्या अर्थाने एखादे 4 ते 5 उपाशी लोकं त्या ठिकाणी अन्न खाऊ शकतील. मग ते का महत्त्वाचं आहे? अन्नाची उत्पत्ती किती होते? मुळामध्ये अन्न आपल्याला फटकन टेबलावर येतं हॉटेलमध्ये किंवा आपल्या घरामध्ये. पण प्रत्यक्षामध्ये ते आपण घरी शिजवलेलं जे अन्न आहे, ते अन्न आपल्या घरापर्यंत येण्यासाठी जो लागलेला प्रवास आहे, हा किती खडतर आहे. त्याच्यामधले किती प्रोसेस आहेत आणि त्या प्रोसेसची आताच्या मुलांना पण तेवढी माहिती नाही. कारण मुलांना आपण सगळं त्या मोबाईलमध्ये मुलं गुंतलेली आहेत. मुलांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही. मुलांचं वाचन कमी आहे. मुलं वर्तमानपत्र वाचत नाही आहेत. तर ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मग त्या मुलांना त्या प्रॅक्टिकली की बाबा की भात असू देत, कॉफी असू देत, गहू असू देत, ह्यांची निर्माण होण्याची निसर्गामध्ये जी प्रक्रिया आहे, ती साधारण किती दिवस लागतात. मग ते निर्माण झाल्यानंतर आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एका क्षणात त्याला वेस्ट करतो. हे किती धोकादायक आहे. वेस्ट केल्यानंतर ते वेस्ट निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम, त्याच्या माणसाच्या अन्न साखळीवरती, त्याच्यानंतर मनुष्याच्या आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम, हे पण तितकंच वाईट आहे. ह्या गोष्टीचं कुठेतरी विश्लेषण करणं महत्त्वाचं होतं. आणि त्याच प्रक्रियेदरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता आणि त्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांना पाण्यापासून दूर राहावं लागलं होतं. ही गोष्ट ध्यानात घेऊन आमचे काही मित्र मणिपूरचे आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधून त्यांची सत्य परिस्थिती जाणून घेतली होती. आणि त्या गोष्टीचं गांभीर्य पाहूनच आम्ही त्या गणेशोत्सव गणपती बाप्पाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं होतं, की आम्ही अशा-अशा पद्धतीचं कार्य करत असताना कुठेतरी आम्हाला तुमचे पैसे देणगी नको आहे. पण तुम्ही तुमच्या हाताने मुठभर अर्धा किलो, 1 किलो जे काही धान्य तुम्ही देऊ शकता ते धान्य करा. आणि खरोखर लोकांनी त्या विचाराला खूप पसंती दिली आणि जवळ-जवळ 1.5 ट्रक इतकं अन्न आमच्याकडे साठलं गेलं 10 दिवसामध्ये आणि ते 1.5 ट्रक आम्ही मणिपूरला पाठवले आणि खऱ्या अर्थानं तिथे गेल्यानंतर त्या लोकांचा जो चेहऱ्यावरचा आनंद होता. कारण ते काही वर्षभर पुरेल एवढं नव्हतं, पण किमान पुढचे ज्या हिंसाचारामध्ये असलेली ती परिस्थिती होती, किमान 1.5-2 महिने प्रत्येकाला पुरेल एवढं अन्न होतं. मग त्यांच्यावरचा आनंद हाच आपल्यासाठी खरा आशीर्वाद ठरू शकला. बरोबर. हीच आमची त्याच्यामागची भूमिका होती. कारण विचार बदलत जातात, परिस्थिती बदलते. पण त्या परिस्थितीत टिकत राहून आपलं सातत्य कायम ठेवणं ही मंडळाची भूमिका पूर्वी पण आहे, आता पण आणि यापुढे पण राहणार आहे. खरं तर गणेश उत्सव मंडळं दरवेळेला अशा प्रकारची मदत करत असतात. पण मला नेहमी वाटतं की पंचांगा मंडळ ह्यासाठी खूप अग्रेसिव्ह आहे. पंचांगा मंडळ आणि तिकडनं निघताना मला ही सगळं खाण्यापिण्याची आम्ही सगळं रेडी टू ईट असं सगळं सामान इकडे आणलेलं आहे आणि ते आम्ही ह्यांना देतोय. म्हणजे मला खरं तर हे सगळं करताना खूप बरं वाटतंय की आपलं जे महाराष्ट्राचं जे मंडळ आहे, गणपती मंडळ कुठलंही असू दे, ते प्रत्येक गोष्टीसाठी मदतीला धावत असतात आणि त्याचं हे कुठेतरी मला असं वाटतं की प्रतीक आहे. आणि खरंच गणपती बाप्पाजवळ एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर इथे शांती नांदू दे. आता माझं एक सगळ्यात आवडतं हे होतं ते म्हणजे ज्ञान मंदिर. हां. ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली सांगा? ज्ञान मंदिराचा विषय असा होता, की त्यावेळेला कोरोना काळामध्ये शाळा वगैरे बंद होत्या. मग शाळा बंद झाल्या, तर माणसाच्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावरती कशा पद्धतीचे परिणाम होऊ शकतात, याची कल्पना कुणी केलीच नव्हती. कोरोना आल्यानंतर अचानक माणसाचं आयुष्यच बदलून गेलं. मुलांची शैक्षणिक परिस्थिती बदली करून गेली. जी मुलं वर्गात शिकणारी होती, ती मुलांना मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन आली. तो सर्व पालकांसाठी तो प्रकार नवीनच होता. मग ते शिक्षण घेताना आणि प्रत्यक्ष शिक्षण घेताना असलेली तफावत आणि आपली जी सरस्वती माता आहे, ती पण असा विचार करते, की ही अशा परिस्थिती असलेली ओसाण पडलेली शाळा आहेत, रिकामी असलेली शाळेतली बाकं आहेत, ज्या काही वर्षापूर्वी तिथं मुलं खेळत होती, बागडत होती, मुलं शिक्षण घेत होती. त्यांच्यावरती आलेली परिस्थिती आणि ऑनलाईनमध्ये गुंतलेली परिस्थिती ही किती वेगळी आहे. त्याचं विश्लेषण करणारा आम्ही तो देखावा सादर केला होता. परंतु ती परिस्थिती फार गंभीर होती आणि खऱ्या अर्थाने त्याचं नेपथ्य आणि आमचे मित्र सुमितने इतकं छान केलं होतं आणि त्याची मांडणी केली होती, की लोकांना फार फार आवडलं होतं. आणि गंमत अशी की त्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये परमेश्वराच्या कृपेने आम्ही लोकांवरती कुठेही बळजबरी न करता, एकही रुपये वर्गणी न करता तो उत्सव साजरा केला आणि सुमितनेही तितक्याच मोठ्या मनाने सगळ्या गोष्टींची जबाबदारी करून तो
उत्सव पार पडण्यासाठी कुठलेही आमच्याकडून मानधन स्वीकारलं नाही. ही पण तितकीच मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, की तुमचं आणि सुमित दादा यांचं नातं कसं जुळलं? सुमितचे आणि आमचे बऱ्याच काळापासून चांगले संबंध म्हणजे होते लहानापासून. पण कसं आहे, की कालांतराने एज्युकेशन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. पण कुठेतरी आपण एका विचाराने एकत्र येत असतो आणि सुमित एक हाडाचा कला दिग्दर्शक आहे. त्याच्याकडे इतकं परमेश्वराने ठासून गोष्टी भरलेल्या आहेत आणि जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला बालश्री, खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच सुमितची सुरुवात झाली. मग त्याने बऱ्याचशा गोष्टीचे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये असलेली कलेला उत्तेजना देण्यासाठी त्याने काही गोष्टी चर्चा करून आपण काही गोष्टींची मांडणी करू शकतो. त्यासाठी आम्ही आमचं व्यासपीठ केलं आणि शेवटी कसं विषय आणि कला दिसणे यांचं दोघांची जोड म्हणून जर पाहिलंत, तर आत्ताचा हा पंचगंगा सारंग उत्सव मंडळाचा प्रवास आहे. आणि तो काय आत्ता परमेश्वराच्या कृपेने खूप छान चाललेला आहे. परमेश्वराच्या कृपेने आम्ही तेच म्हणतो, की उत्तरोत्तर पंचगंगा सारंग उत्सव मंडळाच्या माध्यमातून एक चांगली सामाजिक विधायक कार्य घडो, एवढंच आम्ही सांगू. आता पुढचं मंडळाचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? फ्युचर प्लॅनिंगसाठी आता आम्ही सुसज्ज आमचं मंडळाचं एक ग्रंथालय आणि अभ्यासिकेचं आमचं कार्य चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही त्याच्यावरती नियोजन चालू आहे, की आपल्या विभागामध्ये जर पाहिलं तर एक धर्मदाय दवाखाना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आता येणाऱ्या काळामध्ये आमची पुढील काही महिन्यांमध्ये बरीचशी कामं आमची प्रोजेक्टेड आहेत. कारण कसं आहे, की आज जनरेशन जरी चेतच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या एज्युकेशनला जी सगळ्यात महत्त्वाची गाईडची गरज आहे, करिअर मार्गदर्शनचं शिबिर आम्ही आता काही दिवसांपूर्वीच पूर्ण केलं होतं. आज मुलांचा सरकारी नोकरींमध्ये विशिष्ट मराठी माणसाचा जे महाराष्ट्र लोकसेवा मंडळ असेल किंवा UPSC असू देत किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगच्या परीक्षेमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. त्यामध्ये असलेल्या बऱ्याचशा गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अभ्यासिकांचं आम्ही आता नियोजन करण्याचं चालू केलेलं आहे. जेणेकरून त्या मुलांना त्याचं योग्य नियोजन आणि पुढे भविष्यामध्ये त्याची तयारी कशी करता येईल आणि ह्याच्यातूनच एक आपल्या विभागातून गिरंगावातून एक चांगला विद्यार्थी देश सेवेसाठी असू दे, सरकारी सेवेसाठी कटिबद्ध राहील, ही त्याच्यामागची भावना आहे. आता हे सगळं करताना ना दखल घेतली जाणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि ती दखल म्हणजे हे तुमचे ट्रॉफीज असतील. तर मला सांगा ना, अजूनपर्यंत मंडळाला किती असे ट्रॉफीज मिळाले आहेत? हा जर पाहिला तर गणेशोत्सव असू देत, आ, कबड्डी असू देत, दहीहंडी असू देत, या सर्व क्षेत्रात मंडळ अग्रेसर आहे. आज जर त्याची पाहणी करायला गेली तर 300 पेक्षा जास्त पुरस्कार मंडळाने पटकावलेले आहेत. एक गणपतीमध्ये शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की एक चांगली गोष्ट अशी का करावली आणि आपली आवड जी वाढत जाण्यामागचं मेन कारण असं आहे की प्रिंट मीडिया किंवा वृत्तपत्र विक्रेता संघ असू दे, हे पण त्याचीच एक भूमिका ठामपणे मांडतात. आज डिजिटलायझेशन झालं तरी पण वृत्तपत्र हे पण फार मोठं माध्यम आहे आणि आम्ही उत्सवाच्या माध्यमातून पण सर्व लोकांना आवाहन करतो, की आज आम्ही इतके वर्षाचा प्रवास करताना वर्तमानपत्र वाचणं हे पण फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एकाच आलेखाखाली सगळ्या गोष्टींची आपल्याला ॲक्युरेट माहिती मिळते. त्यामध्ये कुठली फेक नसते. कारण ती प्रत्येक वृत्तपत्र संस्था जी असतात तेवढ्या जबाबदारीने त्याचं लेखन करत असतात, जी 100% खरी असते. तर मी या माध्यमातून लोकांना आवाहन पण करेल, की आजच्या पिढीने वृत्तपत्राचं वाचन, त्याच्यानंतर साहित्याचं वाचन करणं फार गरजेचं आहे. तरच आपण येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने आपण आपला उत्सव मोठ्या लेव्हलला करू शकतो. बरं, आता जसे नवीन काही लोक बघतायत, तर तुम्ही सांगू शकतात की मंडळाला अजूनपर्यंत गणेशोत्सवामध्ये कुठले कुठले सन्मान मिळाले आहेत? मंडळाचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. लोकसत्ता माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला 2 वेळा 2015, 2023ला मुंबईचा राजा हा सन्मान मिळालेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 3 वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मुंबईचा राजा, तसेच विविध वेगळ्या कॅटेगरीतले कला दिग्दर्शन असो, संगीता लेखन असे पुरस्कार मिळाले. त्यानंतर नवशक्ती आहे, पुढारी आहे. म्हणजे डिजिटल मीडिया, प्रिंट मीडियाने सगळ्यांना आवर्जून असलेले सगळे पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी महाराष्ट्र स्तरावर जी स्पर्धा घेतली होती, तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पंचगंगा सारंग उत्सव मंडळाला मिळालेलं आहे. मग आता पुढे तुमचं असं कुठलं आहे ना, की असं ड्रीम की हा पारितोषिक आता आपल्याला हवं आहे? पारितोषिक म्हणण्यापेक्षा शेवटी कसं आहे, स्पर्धेचं युग असतं, तर स्पर्धेच्या युगामध्ये
सगळ्यात तुम्हाला बघितलं तर कुठे ना कुठे विभिन्नता असते. अ, पुढच्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आमचं एवढंच आहे, की ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे आणि लोकांना हवा असणारा गणेशोत्सव किंवा समाजाला हवा असणारा गणेशोत्सव हा कायम अबाधित ठेवणे, हाच आमचा सगळ्यात मोठा म्हणजे हो. म्हणजे म्हणतो ना एक उद्देश आहे. कारण कसं आहे, की कालांतराने सगळे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा सगळ्या ठिकाणी आहे. दहीहंडी असू देत, कबड्डी असू देत, सगळ्या ठिकाणी. पण कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला लाँग टर्म पर्यंत जर राहायचं तर सातत्य ठेवणं फार तितकंच महत्त्वाचं आहे. मग येणाऱ्या पिढीला किंवा आमच्या नवीन येणाऱ्या कार्यकारिणीला आम्ही तेच सांगत असतो, की आपला हा आत्ताचा प्रवास एवढा साधा नव्हता. खूप खडतर होता. त्याला शेकडो लोकांचे हात लागले होते. आमची वरिष्ठ मंडळी होती. आमचे काही वरिष्ठ कार्यकारिणी सदस्य होते. आज ते आमच्यात हयात नाहीत. पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांनी मंडळाला मोठं करण्यासाठी आपला वेळ दिला होता. तर त्या गोष्टी घडत असताना प्रत्येकाचा रिस्पेक्ट पण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या पिढीने प्रत्येक मंडळातल्या वरिष्ठ लोकांसाठी रिस्पेक्ट होणं फार गरजेचं आहे. कारण स्पर्धेचं युग आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण जर ह्या गोष्टी राहिल्या तर खऱ्या अर्थानं मंडळ म्हणजे कुटुंब आहे. आणि आपण जेव्हा एकत्र राहतो तर तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब एकत्र वाढतं आणि वाढल्यानंतरच त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो. हे आपण विसरू शकत नाही. आता जसं पंचगंगा बोललं, गणेशोत्सव आहे. पण गणेशोत्सव बरोबर अजून एक युनिक तुमच्या इथे बघायला भेटतं ते म्हणजे दीपोत्सव. हं. मला या तुमच्या अनोख्या दीपोत्सवाबद्दल सांगा ना? दीपोत्सवाचं म्हणजे दीपोत्सव सुरू करण्यामागची पण कल्पना थोडीशी मनोरंजकच आहे. त्या काळात काय व्हायचं, की प्रचंड प्रदूषण आणि बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या, फटाक्यांची आतषबाजी. कालांतराने असं व्हायला लागलं, की आमच्यातलेच काही वरिष्ठ नागरिक म्हणाले, "अरे, फटाक्यांचं प्रचंड भले थोडंसं सीनियर सिटिझन्स होते, थोडंसं यावरती काहीतरी आपण करूया." मग सगळ्यांच्या विचाराने आम्ही गेल्या 28 वर्षापूर्वी दीपोत्सवाची सुरुवात केली. त्याच्यामागची भूमिका अशी होती, की फक्त मुलांना त्या दीपोत्सवामध्ये दीपोत्सव करण्यामागची कारणं पासून दीपोत्सव का करावा, दीपोत्सवाचं महत्त्व आणि त्याच्यामागची भूमिका आणि दीपोत्सव साजरा करताना समाजाचा, निसर्गाचं भान कसं ठेवलं जायचं, याची पण माहिती प्रात्यक्षिक आम्हाला त्याला द्यायची होती. त्याच्या अनुषंगाने तसे आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. नियोजनाच्या बाबतीमध्ये जे दीपोत्सवाचे जे महत्त्वाचे दिवस होते, त्या सर्व दिवशी आम्ही मुलांसाठी प्रचंड स्पर्धांचं आयोजन केलेलं. इयत्ता 1ली पासून 15वी पर्यंत स्पर्धांचं आयोजन केलं होतं. महिलांसाठी 2 रिझर्व्ह ठेवले होते. त्याच्यामुळे केलेल्या भरगच्च कार्यक्रमामध्ये अशी गंमत झाली, की मुलांना इतक्या मनोरंजक स्पर्धा होत्या, शैक्षणिक स्पर्धा होत्या, डान्स स्पर्धा, वक्तृत्व, सांस्कृतिक या सगळ्या स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे ना, तो पूर्ण आठवडा भरगच्च झालेला होता. त्याच्यामुळे मुलांना स्पर्धेमध्ये गुंतल्यामुळे काय झालं, की मुलांना फटाकडे वाढवण्यासाठी वेळ मिळाला नाही, की त्यांनी दुर्लक्षित केलं. कारण त्याची जी मांडणी इतकी सुरेख केली गेली होती. मग कालांतराने काय झालं, की मुलांना ती आवड लागली आणि मुलांचा पुढच्या वर्षीच्या दीपोत्सवामध्ये तोच अप्रोच राहिला, की "काका यावर्षी ही स्पर्धा वाढवा, आम्ही त्यात भाग घेणार आहे." मग भले हौजी स्पर्धा जरी म्हटली, तर हौजी स्पर्धामध्ये सगळे सीनियर सिटिझन येऊन बरोबर. पण त्यावेळेला बसायला लागले. मग पूर्वी आम्ही 10-15 लोकांमध्ये हौजी स्पर्धा केली. नंतर 250-300 लोकं तिथे हौजी स्पर्धेचा आनंद घ्यायला लागली. मग ही जी वेळ आहे त्याच्यामुळे एक गोष्टीचं झालं, की फटाक्यांची आतषबाजी कमी झाली. एक सीनियर सिटिझनना होणारा जो त्रास होता तो फार आटोक्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक निसर्गाशी कमिटमेंट जी केलेली आहे, की थोडंसं आपण सगळ्याच गोष्टी नाही करू शकत. पण बरोबर. आपण आपल्या परीने तो एक प्रामाणिक प्रयत्न केला, की बाबा आम्ही आमच्या माध्यमातून इथे कुठेतरी ह्या गोष्टी समतोल राखण्यासाठी कुठेतरी आम्ही कटिबद्ध आहोत. ही आम्ही त्याच्यामागची मुख्य भूमिका होती. आणि ते लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं त्या गोष्टीसाठी आणि आम्हाला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा, की आपण एक जबाबदारीने जर ठरवलं तर सगळं करू शकतो. इतकं काही मोठं नाही. काही लोकांनी त्याच्यावरती सांगितलं, "काय आम्ही" ठीक आहे म्हटलं, "तुमचं काही अडचण नाही आम्हाला." पण जे 100% फटाकडे वाजवण्याचं प्रमाण आहे, ते 3 ते 4% राहिलं. म्हणजे जवळ-जवळ 95% आम्ही त्याच्यामध्ये अचीव्हमेंट केली आणि तोच प्रवास आत्तापर्यंत चालू ठेवलेला आहे. तर आता मला सांगा ना, की यंदाच्या उत्सवाची तयारी कशी आहे? यंदाची उत्सवाची तर सुरुवात गेल्या 2 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. जाहिरातीची मांडणी किंवा जाहिरात कशा जमवायच्या, त्याच्यानंतर कोणत्याही विषयावरती आपण यावर्षी विषय करतो कला याची पूर्ण तयारी झालेली असून आणि एक तुम्हाला मी आश्वासित करू शकतो, की ह्या वर्षीचा देखावा पण अतिशय सुंदर असेल, मनाला भावणारा असेल आणि खऱ्या अर्थानं आपण जसं म्हणतो, एक व्यवहारात वावरत असताना, आपण समाजाचे देणेकरी आहोत. तर तशाच पद्धतीचा ह्या वर्षीचा आशय असणार आहे.
तर माझी विनंती राहील की या माध्यमातून की आपण सर्वांनी निश्चित डिला रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यावी आणि यावर्षीचा जो विषय आहे देखावा त्याची आपण खऱ्या अर्थाने म्हणजे कशी मांडणी केली आहे किंवा विचार कसा मांडला आहे हे आम्हाला सांगावं. कारण आम्हाला कॉन्फिडन्स आहे की तो विषय सर्वांना आवडेल. आता जसं तुम्ही मांडणी बोलला ना, तर कसं आहे माहिती आहे, या ह्याच्यामध्ये ना 3 वेगवेगळे जण आहेत. सगळ्यात पहिलं तर मूर्तिकार, त्याच्यानंतर जो सेट डिझायनर तो आणि सगळ्यात मेन म्हणजे मंडळ. तर ह्या तिघांचं समीकरण तुम्ही कसं करतात? समीकरण म्हणजे मंडळाचं येणाऱ्या उत्सवाबद्दल मीटिंग ठरल्यानंतर मूर्तीची वेगळ्या वेगळ्या विषयांच्या माध्यमातून चाचपणी केली जाते. त्याचा आलेख झाल्यानंतर आपला जो सिलेक्टेड सब्जेक्ट आहे हं, हं. त्याला साजेशी मूर्ती कुठली आहे याचं आपण कन्फर्मेशन करतो. त्याच्यानंतर संबंधित जी मूर्तिकारांशी चर्चा करून ती मूर्तीची योजना पुढे गेल्यानंतर कलादिग्दर्शक व आमची इतर मंडळी त्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने कामाला लागतात. मग बऱ्याचशा मंडळाच्या माध्यमातून वेगळ्या समित्या आहेत. त्या समित्यांमध्ये आमची पूर्ण आता नवीन तरुण पिढी कार्य करत असते. प्रिंट मीडिया असू दे, डिजिटल मीडिया, जाहिराती आहेत, नंतर वर्गणी आहेत, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. त्यानंतर हा उत्सव साजरा करताना सरकारी धोरणानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार जी नियमावली आहे, माननीय सन्माननीय पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जी नियमावली आहे, त्या सर्वांचं काटेकोर पालन करून हा उत्सव केला जातो. तर दादा यावर्षी आम्ही एक सेगमेंट असं केलंय, की आम्ही काही मंडळांची नावं सांगू. तर त्या मंडळांकडून तुम्ही काय शिकू शकतात, हे तुम्ही सांगा. सगळ्यात पहिलं तर लालबागचा राजा. लालबागच्या राजाचं कार्य फार मोठं आहे. जर तुम्ही पाहिलं तर त्यांची सुसज्ज अशी डायलिसिस सेंटर आहे. नंतर मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आहे, ग्रंथालय आहे. हे फार त्यांचं सामाजिक कार्य फार मोठ्या लेव्हलला आहे. त्याच्याबरोबर कोणत्याही वेळेला नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यासाठी ते तातडीने उभं राहून त्यांच्यासाठी फंडिंग पण बघणे फार मोठ्या तत्परतेने त्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे. त्याच्यानंतर जी-एस-बी सेवा मंडळ. जी-एस-बीचं वैशिष्ट्य असं आहे, की पारंपरिक पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने जो उत्सव साजरा केला जातो, त्याचा तो जो आनंद आहे, तो फार वेगळाच आहे. म्हणजे एक उत्सवाच्या काळामध्ये आपली संस्कृतीचं जतन कसं करून ठेवलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला त्या गोष्टीचं गांभीर्य पण कळणं फार महत्त्वाचं आहे. हे शिकणाऱ्या गोष्टी जी-एस-बी गणपतीकडून. अतिशय सुंदर मनमोहक रचना असते, प्रसादालय असतं आणि सगळ्या स्तरातले भाविक भक्तगण त्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. त्याच्यानंतर परळचा मोरया, महादेवाची वाडी. पळसा महादेवाच्या वाडीचा परिचय खूप छान आहे. कारण बऱ्याच काळापासून त्यांनी सुद्धा सामाजिक किंवा इतर सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग चांगला आहे. विशेष करून एखाद्या समाजाच्या ज्वलंत विषयावरती त्यांचे देखावे चांगले पूरक असतात. हा आमचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर शिवाजी पार्क गणेशोत्सव मंडळ. शिवाजी पार्क गणेशोत्सव पण हा फार छान आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा गेल्या 4-5 वर्षाचा प्रवास जर पाहिला, तर अतिशय रोमहर्षक आहे आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी जे विषयाची मांडणी केलेली आहे आणि ते खरंच एक समाजाप्रती फार गरजेचं आहे. शेवटी कसं असतं, की साऊथ मुंबईमधील लोकं येण्यामागचं कारण काय असतं, की वेगळ्या विषयांवरती चांगला प्रक्षोभकपणे विषय मांडणी करून लोकांमध्ये पोहोचण्याचा तो मार्ग असतो. त्यांचं पण कार्य खूप छान आहे. तर ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही इतका आम्हाला वेळ दिलात. त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? तुमचे मलाही खूप छान वाटलं कारण प्रत्येकाला एक हौस असते, की आपल्या मंडळाबद्दल लोकांपर्यंत जनमानसामध्ये असलेलं कार्य सांगणं फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी हा पर्याय नव्हता. पण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण काही क्षणामध्ये आपल्या मंडळाची ओळख सातासमुद्रापार नेऊ शकतो. आणि एवढं छान वाटण्यामागचं कारण काय आहे, की जसं-जसं पंचगंगा आणि उत्सव मंडळाने दिवसेंदिवस जी सामाजिक किंवा वेगवेगळ्या विषयावरती देखावे सादर करून एक जो नावलौकिक मिळवलेला आहे. त्याच्यामागे असंख्य शेकडो कार्यकर्त्यांची पण मेहनत तेवढी आहे. त्याच्यानंतर सोसायटीचे सदस्य, सन्माननीय देणगीदार, जाहिरातदार यांचा पण फार मोठा आहे. कारण सर्वांच्या सहकार्याशिवाय हा उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. आणि सर्वात म्हणजे या उत्सवाच्या काळामध्ये सर्व यंत्रणा, सामाजिक असू देत, त्याचबरोबर जर म्हणायला गेलं तर मुंबई पोलीस, बेस्ट, आरोग्य सेवा आणि तत्सम ज्या उत्सवाशी निगडीत असलेल्या सामाजिक संस्था किंवा सरकारी संस्था आहेत,
यांचं पण कौतुक करावं थोडं आहे. कारण इतक्या प्रचंड तणावाच्या वातावरणात, उत्साहामध्ये पण कोणत्याही गोष्टीचं गालबोट न लागता तो उत्सव यशस्वी करण्यासाठी फार परिश्रम घेतात. आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं जर म्हटलं, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन. कारण हा जगातला एक सर्वात मोठा उत्सव आहे, ज्याची पूर्ण जगामध्ये चर्चा असते. आणि ते नियोजन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा, महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक मंडळ आणि सन्माननीय मंत्री हे जे प्रचंड मेहनत घेतात, या सर्वांचं कौतुक व मनापासून मी उत्सव मंडळाच्या माध्यमातून आभार करतो. कारण या सर्वांच्या सहकार्याशिवाय, या सर्वांच्या मार्गदर्शनाशिवाय हा इतका मोठा उत्सव होणं अशक्य आहे. त्यासाठी गणपतीवर मी एवढी प्रार्थना करेन, सर्वांचं कल्याण करा गणपती बाप्पा, सर्वांना चांगली सद्बुद्धी द्या आणि उत्तरोत्तर हा उत्सव जगामध्ये आपलं नाव लेखकाने मराठी माणसाचं नाव मोठं होऊ देत, ही सर्वांची प्रार्थना. ठीक आहे दादा, धन्यवाद. Thank you आणि so much. तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. गणपतीमध्ये आपण सगळे एकदा भेटूच पंचांगामध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.